ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 15 दिवसांवर येऊन ठेपली असून त्या दृष्टीनं ठाणे शहरातील मतदान केंद्रांच्या भौतिक सुविधांचं सखोल नियोजन पूर्ण झालं असून निवडणूक प्रशासनानं मतदान केंद्रनिहाय मजल्यानुसार कक्षांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे। या माहितीनुसार शहरातील 33 मतदान केंद्रांमध्ये एकूण 2013 मतदान कक्ष कार्यान्वित करण्याची तयारी सुरू असल्याचं आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सौरभ राव यांनी नमूद केलं। ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग समिती निहाय मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येत असून माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत 266, वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत 186, लोकमान्य नगर सावरकर नगर प्रभाग समितीमध्ये 242, कळवा प्रभाग समिती अंतर्गत 263, उथळसर प्रभाग समितीमध्ये 158, वागळे प्रभाग समितीत 160, नौपाडा कोपरे प्रभाग समितीत 214, मुंब्रा प्रभाग समितीत 269 आणि दिवा प्रभाग समितीत 255 मतदान केंद्र असणार आहेत। मतदारांना सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक मतदान करता यावं यासाठी केंद्रांची रचना काटेकोरपणे करण्यात आली आहे। यामध्ये तळमजल्यावर 1207 कक्ष, पार्टिशन स्वरूपातील 361 कक्ष, मंडपात 403 कक्ष तर पहिल्या मजल्यावर 42 कक्ष उपलब्ध असणार आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेश आणि निर्गमनासाठी स्वतंत्र व्यवस्था, मतदान अधिकारी, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही यंत्रणा तसंच ईव्हीएम आणि बॅलेट युनिट यंत्रांची सुरक्षित मांडणी करण्याच्या सूचना प्रशिक्षण वर्गात मतदान केंद्राध्यक्षांना देण्यात आल्या आहेत। मतदारांची गर्दी नियंत्रित ठेवून मतदान प्रक्रिया वेळेत पार पडावी यासाठी कक्षांची संख्या आणि मांडणी ही नियोजनपूर्वक करण्यात येणार आहे। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गर्भवती महिला तसंच आजारी मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तळमजल्यावर अधिकाधिक कक्ष ठेवण्यात आलेत। आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प, रेलिंग, व्हीलचेअर्स, पिण्याचं पाणी, सावलीची व्यवस्था तसंच प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचं आयुक्तांनी सांगितलं। निवडणूक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान केंद्राच्या रचनेबाबत आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलं असून मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मॉक ड्रिल आणि पूर्वतयारी तपासणी केली जाणार आहे।